नमस्कार, मी अंजली स्वागत करते तुमचं अंजलीच्या दुनियेमध्ये. गावी आलोय आणि मटण खाणार नाही असं होणारच नाही. मुंबईमध्ये आम्ही मटण खात नाही कारण तिथे चांगलं मटण भेटत नाही, पण गावी आल्यावर मटणावरती चांगलाच ताव मारतो. मग आज आमच्या मम्मी मटण बनवत होत्या. मटण बनवण्याचा पार्ट असतो मम्मींकडे. मम्मी खूप छान मटण बनवतात. आमच्या घरी पाहुणे पण आले की आधी फरमाईश असते मम्मींच्या हातची मटण खायची. तर चला तुम्हाला मी मम्मींच्या हातच्या मटणाची रेसिपी दाखवते. तर मम्मी आधी मटणाला स्वच्छ धुवून घेतात आणि त्याला हळद मीठ लावून ठेवतात. हळद मीठ लावून झाल्यावर एका टोपात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ते मटण घालतात. मस्त हलवून मटण व्यवस्थित हलवून त्याच्यावरती ताट ठेवतात आणि ताटामध्ये थोडं पाणी ठेवतात. मग त्या ताटामधल्या पाण्याची वाफ आणि खाली मटणाची वाफ तयार होऊन मटण छान वाफलतं. त्याच्यामध्ये हळद मीठ पूर्णपणे जातं, त्यामुळे ते मटण चवीला लागतं. डायरेक्ट पाणी ओतलं ना तुम्ही तर मटणाला चव लागत नाही. नुसतं ते मटण असं बेचव लागतं खायला, ते पीस खावेशीच वाटत नाही. मीही लग्नाच्या आधी बिलकुल मटण खात नव्हते, फक्त मी चिकन खायचे. पण लग्न झाल्यानंतर मम्मींच्या हातचं मटण खाल्लं आणि आता मला मटणाची चव लागते. आमच्या बघा तिघांच्या कशा गप्पा सुरू होत्या, तर इग्नोर करा कारण वेळ झाला होता जेवणाला, म्हणून मी साडी चेंज केली आणि जेवण करू लागायला आले होते. मी नाव कसलं भारी घेतलं उखाणा माहिती तुम्ही ऐकायला नव्हता. काय घेतला आता नाही घालायचं असतं. सांग की. काही नाही तर आपण रेडिओ नाही डबल सांगणार नाही सांगायला. अरे रेडिओ नाही म्हणते ती, नवऱ्यानं सांगितलं तर सांग म्हणते. हा सांग लवकर. थांबा आठवलं जरा. आठवलं. हम्म, सासू सासरे माझे प्रेमळ, नवरा माझा हौशी, हम्म. कुणाल रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवा दिवशी. अरे बाप रे नाही का बाप. हौशीला? हाय हाय हाय. खरं सांगितलं काय सासू बाळा सासरे तेवढे आहे ते प्रेमळ, नवरा नाही, नाही एवढं हौशी. पोरं- नवऱ्यासारखा एवढा हौशी कोण आहे का? भेटेल का? दुसरा भेटला असता का? दुसरा लोक आहे बस एकच. भेटलाय काय भेटला इथेच बाद झाला. बाद झाला. मटण वाफलत होतं तोपर्यंत आम्ही दोघींनी घेतला मसाला करायला. मम्मी खोबरं छान भाजून घेतात. खोबरं भाजल्यामुळे त्या मसाल्याला तेल सुटतं आणि मटण चवीला लागतं. मी लसूण सोलत होते आणि मग ते आम्ही मिक्सरला बारीक केलं. मिक्सरला बारीक करताना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, फक्त खोबरं लसूण आणि आलं कोथिंबीर घालून तो मसाला करायचा. मग मटणात मम्मीनी चटणी, आमचा सातारा पद्धतीचा घरचा मसाला असतो चटणी, ते ॲड केला आणि त्याच्यामध्ये जो मी मसाला केलेला खोबरं आलं लसणाचा तो ॲड केला. छान हलवलं आणि त्याच्यानंतर जे पाणी गरम केलं होतं ते पाणी ओतलं. मटणाला नेहमी गरम पाणी वापरायचं, त्याने मटण चवीला होतं. आणि बघा मटण किती छान शिजतंय, असं पूर्ण कट आलाय त्याच्यावरती, किती छान लाल भडक असं कट. तरी अजून शिजते. शिजल्यानंतर बघा किती छान तरी येते त्याच्यावरती. आता मटण शिजलं होतं, पूर्ण टोप भरला होता, त्याचा अर्धा झाला होता, म्हणजे मटण शिजले. आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली. नंतर मी घेतलं सुक्कं बनवायला. मटणाचा रस्सा मम्मी बनवतात आणि सुक्कं बनवते मी, कारण सुक्कं ह्यांना खूप आवडतं. मग मम्मी बोलतात की त्याला पाहिजे असं सुक्कं तूच बनव, मग नेहमी मीच बनवते. सुक्कं बनवायला मी एक कांदा आणि टोमॅटो मिक्सरला बारीक केला होता ग्रेव्हीसाठी, आणि तो मी बारीक करून झाल्यानंतर तेलात घातला आणि पहिल्यांदा ते भाजून घेतलं. भाजताना नेहमी थोडंसं मीठ ॲड करायचं, कारण मिठाने लवकर टोमॅटो कांदा भाजतो आणि त्याचा जो वास असतो तो निघून जातो, कांद्याचा फ्लेवर निघून जातो. असा मसाला भाजत होते तोपर्यंत त्या डॉक्टर आहेत आमच्या इथं, त्या आल्या ह्याच्यासाठी हळदी कुंकवासाठी. मग अहो बोलले की जा तू त्यांना हळदी कुंकू दे, तोपर्यंत मी मसाला हलवतो. त्याच्यामध्ये पण कोथिंबीर लसणाचा थोडा मसाला ॲड केला आणि ते म्हणजे भाजत होते, व्यवस्थित भाजलं. मग त्याच्यामध्ये जो आपला मटण शिजलं होतं तोच रस्सा मी ॲड केला आणि नंतर चटणी टाकली. जास्त तिखट काय सुक्कं बनवलं नाही, कारण तिखट काय आम्ही दोघंही जास्त खात नाही. मम्मी पप्पा तर सुक्कं खातच नाहीत, आम्ही दोघंच खातो, त्यांना रश्श्यातलंच मटण आवडतं. मग असं मी थोडंसं कमी तिखट बनवलं आणि मस्तच सुक्कं पण झालं होतं. बघा किती छान दिसतंय ते झाल्यानंतर. मग मम्मीने आता भात केला, गॅसवरती कुकरला भात लावला आणि मम्मी बोलत होत्या मी भाकरी थापून देते, तू भाजून घे. पण मी बोलले नको, कारण आज मी आहे तोपर्यंत तुम्ही आराम करा, कारण मी मुंबईला राहते, त्यामुळे सर्व कामे त्यांनाच करावे लागतात, त्यांना आरामही भेटत नाही.
आणि थोडंसं म्हटलं तुम्ही बसा खुर्चीवरती. मग त्या गप्पा मारत होत्या माझ्याशी बसून खुर्चीवर आणि माझं चाललं होतं मटण बनवणं. बघा माझं सुक्कं आता रेडी झालं आहे आणि त्याच्यानंतर मी भाकरी बनवायला घेणार होते. जो आपला रस्सा झाला होता त्याच्यातलंच शिजलेलं मटण मी घेतलं. इतकं छान चवीला लागतं ना, पूर्ण त्या मटणामध्ये पूर्ण मसाला जातो आणि मस्तच खायला लागतं. तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्यात चुलीवरचं मटण चवीला खूपच चांगलं लागतं. जे चुलीवरचं मटण खात असतील ते ॲग्री करतील माझ्या बोलण्याला, त्यांना पटेल हे बोलणं की चुलीवरचं मटण आणि भाकरी मस्तच लागते. का काय माहिती, चुलीवरच्या जेवणाला वेगळीच चव असते. भाकरी पण जी खाली इस्तूवरती कोळशावरती भाजतो ना, त्याला कोळशाचा फ्लेवर येतो आणि खायला खूप छान लागते. आमच्या पप्पांना ह्यांना चुलीवरचं जेवण खूप आवडतं. मुंबईमध्ये तर काय असं मिळत नाही. मुळात मुंबईमध्ये मटणच चांगलं मिळत नाही. मुंबईला आम्ही थोडंफार चिकनच खातो, नाहीतर मग मासे खातो, पापलेट आणि सुरमई. त्याच्या व्यतिरिक्त बोकडाचं मटण कधीच आणत नाही. घरीच आम्ही बकऱ्याचं मटण आणतो. आणि बघा किती छान सुक्कं दिसतंय. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझं मटण कसं वाटलं ते. मग आज होती तांदळाची भाकरी करायची. इकडे बघ. काय करत्या? भाकरी करता तुम्हाला, कोणती? तांदळाची भाकर. अरे वा. तुम्हाला पाहिजे ना हो, हो. फरमाईश. चावल की रोटी. आमच्या चौघांसाठी 4च भाकरी घालायच्या होत्या. चुलीचे चटके थोडे मला बसत होते, म्हणून मम्मी बोलत होत्या की इकडे सरकून बस किंवा उठ तू, मी बनवते. पण मी बोलले नाही, मीच बनवणार. थंडी होती पण मला गरम होत होतं. चूल चांगलीच आता तापलेली होती. मम्मी साईडला थोडे सरकून बसले, पटपट पटपट भाकरी करून घेतल्या. शेजारचा कार्तिक तिकडून मागून आवाज देत होता की वहिनी मी पण येतोय जेवायला. मी बोलले हां ये. त्याला आमच्यासोबत असं रानाच्या शेजारी बाहेर बसून जेवायला खूप आवडतं. त्याच्या मम्मी बोलतात की तो घरात जेवत नाही पण तिथे चांगलं जेवतो. मग त्याला मी बोलले ये लवकर जेवायला, आता आमचं झालंय आणि मी जेवायलाच बसणार आहे. तो पण आला. पुढे दिसेल तो तुम्हाला. लाजत होता मी ब्लॉगमध्ये घेताना. तर मी वरती तव्यावरती पण भाकरी भाजते आणि खाली इस्तूवरती पण. तुम्हाला येते का अशी भाकरी भाजता? ज्या लेडीज असतील त्यांनी मला कमेंट करून सांगा तुम्हाला येते का अशी भाजायला. मस्तच भाकरी लागते अशी कुरकुरीत. मला पण कडक कुरकुरीत भाकरी खायला आवडते. पप्पांना तर आमच्या खूप जास्तच आवडते. पप्पा स्वतः करतात कधी कधी, आम्ही करून दिली नाही तर, आणि कुरकुरीत भाकरी खातात. मग ह्यांच्यासाठी, माझ्यासाठी आणि पप्पांसाठी मी कुरकुरीत भाकरी केली. मम्मी काय मऊच भाकरी खातात. त्यांचे दाढा थोड्या व्यवस्थित नाहीत, त्यांना खाता येत नाही कडक भाकरी. आणि नंतर बघा आम्ही बसलो जेवायला. जेवताना मजा चालली होती. हो, कार्तिक बघा कसा लाजतोय. आणि आम्ही बाहेरच बसून जेवतो. हे बघा मागे रान दिसतंय तुम्हाला. घरात बिलकुल आम्ही कचरा करत नाही. बाहेरच जेवण बनवतो, बाहेरच खातो, बाहेरच भांडी घासतो आणि डायरेक्ट घरात झोपायलाच जातो. मी रस्सा पित होते तर हे मला हसत होते. वडवड रस्सा वड बोलतात. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, हा छोटासा व्लॉग कसा वाटला, लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट मला म्हणजे चांगलं वाटेल. तुम्ही कमेंट केल्यावर मला अजून व्लॉग बनवायला चांगलं वाटेल. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.